हे सशाचं पिलू सापडलेलं, ते जखम आता व्यवस्थित झालेली आहे. खाण्यासाठी कोमलच्या महागापुढे फिरतंय. त्याला माणसामध्ये सवय लागली आता. मायडीला किंवा कोमलच्या जवळजवळ येते. आता ते खायचा टाईम झालेला आहे. सगळीकडे बघायला लागला कुठं खायला भेटतंय काय नाही. मायडीने तसं दूध पाजलं होतं, पण त्याला सारखंच काही ना काय खावं वाटतंय. मग ह्याच्यात उडी हाण त्याच्यात उडी हाण सारखं करायला असते. मग दूध पाजलं मग कोमलनं झाल्यानंतर दूध पाजल्यानंतर भारी वाटतंय त्याला. जरा पोट भरलं की मग खेळायचा मूड होतंय. मग भारी मूडमध्ये चांगलं येते. मायडीसोबत बिजी आता जे भेटन ते खायचे प्रयत्न करायला लागला आहे. आता मायडी जेवायली की खिचडी ते खिचडी बी खायला लागला. आपण जे खातो ते शक्यतो ते खायला प्रयत्न करते. ते टरबूज बी सापडलं होतं, मग टरबूजाचा थोडा आस्वाद घेतला. पण जीवनामध्ये पहिल्यांदाच हे काय ते वेगळं वेगळं खाल्लं असणार आहे. तेवढं लहान असल्यामुळे तेवढं स्वतःचं पुसता येत नाही, तरीही प्रयत्न करते पुसायचे. बघितल्यास भारी वाटते. अजून महिन्याचं पिलू नसेल, पण स्वतःला किती स्वच्छ ठेवता येते. छान वाटायला लागले. पण घरी सांभाळायला पोपट हे लांबूनच बघायला लागला आहे की हे काय प्राणी आहे. पोपट त्याला लय भेट आहे. त्याला लांबून लांबून बघत आहे काय चाललंय काय नाही. स्वच्छता करता येते, पण हे लांबून बघून भेट.